सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 27. पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो. ती माध्यान्नाची वेळ होती. त्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकाच वेळी भिक्षा स्वीकारीत. असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची माध्यान्ह वेला होती. पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी असा श्रीपादप्रभूंचा आग्रह होता. ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुद्धा ते म्हणाले होते, परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता. कुटी बांधण्यास सोयीस्कर जागा हवी होती. बांधकामाचे साहित्य, गवत, काठ्या, दोऱ्या, पाने इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या. कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुद्धा तिथे नव्हते. पंचदेव पहाड स्थानाचे महत्व. कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता. या परिसरात आम्ही वाटसरूप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो. फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो. तिथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता. शेतात एका स्वच्छ जागा एक उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्याकरता घालून ठेवली होती. त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हास बोलावून आमचे स्वागत केले आणि आम्हास भोजन दिले. आम्ही भुकेलेलेच होतो. शूद्राच्या घरचे भोजन करावे की नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली. तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला, आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का? त्या मालकाच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो, परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले. त्या शेताच्या मालकाचे नाव विरूपाक्ष असे होते. भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका एका झाडास बांधण्यात आले. मी एक गरीब ब्राह्मण आहे, माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतो असे अत्यंत दीनवाने त्यांना सांगितले. माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा सांगितले. यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचाराने त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडील असलेले सारे धन हिसकावून घ्यावे अशा विचारात होते. श्रीपादप्रभूंची कल्पनातीत दिव्य लीला. आमची सत्यस्थिती परोपरीने समजून सांगितली तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावे ते सुचत नव्हते. त्याच वेळी एक यात्रेकरूंचा घोळका तांडा तिथे आला. या यात्रेकरूंमध्ये शिवकावडी नावाचा एक भक्त होता. हे यात्रेकरू वासवी कन्यका परमेश्वरीसाठी कावडी नेत असतात. हे भक्तगण त्रिपुंड गंध लावतात, घंटानाद करीत श्री कन्यका परमेश्वरीची स्तुतीभरीत गीत गात आपले मार्गक्रमण करतात. गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी किंवा वासवी मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाटून आणतात. या यात्रेकरूमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात. त्यांच्या कुटीस एक पट्टा बांधलेला असतो. या पट्ट्यामध्ये तलवार, कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्रे असतात. या लोकांच्या समुदायास वीरमुष्टी असे नाव आहे. हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात. त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश आम्हास प्रश्न केला. असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला. आम्ही कामास लागलो. सायंकाळी काम संपल्यावर विरूपाक्षाने आम्हास एक प्रश्न केला. मुष्टीतील मुष्टी, वीरमुष्टी याचा अर्थ काय? आम्हास तो अर्थ माहीत नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले. त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुद्धा त्याने आम्हास दिले. गायीच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तिथेच झोपावे असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले. नंतर तो शेताचा मालक आपल्या शेतकऱ्याबरोबर हसत खेळत निघून गेला. त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्रीपादप्रभूंचे नामस्मरण आणि दिव्य लीलांचे स्मरण करीत होतो. त्यानंतर आम्हास झोप लागली. सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो. आजूबाजूस पाहिले, तिथे गायी नव्हत्या. आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली. आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला, परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यातच काढले. आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता. काल पाहिलेले दृश्य खरे का हे दिसत असलेले खरे? अशा संभ्रमित अवस्थेत असताना एक अपरिचित गृहस्थ आला. त्याने आम्हास विचारले, श्री वासवी कन्यका देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला?
या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले, श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी माध्यान्ह समयी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता. हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, तुम्ही दोघे वेडे आहात. त्या गृहस्थाने श्रीपादप्रभूंबद्दल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत. परंतु कुरगुड्डीस तात्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो. आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते. ही गोष्ट आम्ही नावाड्यास नावेत चढण्यापूर्वीच सांगितली. त्यामुळे नावाड्याला दया येऊन त्याने आम्हास नावेत बसू दिले. नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्ताच्या बोटातील अंगठीवर गेली. त्याने ती काढून घेतली, परंतु स्वतः जवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली. आम्ही नदी पार करून कुरगुड्डीस पोहोचलो. त्यावेळी श्रीपादप्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यादी आटोपून तपश्चर्येसाठी बसले होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.